हेची येळ देवा नका नका मागे घेऊ, तुझ्या विण जाऊ शरण शरण कोणा. नारायणाय रे पाहू पाहू विचारून, तुझ विण कोण आहे मज. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी वदविले. आज नामदेव महाराजांचे खरं म्हटलं तर आपल्यावरती उपकार आहेत, कारण माऊली समजायला कारणीभूत नामदेव महाराज. या सगळ्यामध्ये आयुष्यभर तुम्ही हे सगळं इतकं जवळून पाहत आलाय. हे सगळं पाहत असताना नेमकं काय बदललंय वारीमध्ये असं तुम्हाला हे वाटतं, आणि आत्ताचं स्वरूप हे काय पद्धतीचं आहे? एकदा माऊली सीमा ओलांडून बाहेर गेल्यानंतर जो गावातलं एक काय म्हणता येईल त्याला वातावरण लगेच चेंज होऊन जातं, की तो विरह जाणवायला लागतो. क्या हनुमान, अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. वारी हे शिकवते तुम्हाला की तिथं एक माणूस धर्म जो माऊलींनी शिकवलाय, सर्व संतांनी शिकवलाय, तो जागवण्यासाठी म्हणून वारी करायची. इथं कुठल्याच प्रकारचा भेद नाहीये. आजोबांच्या वयाचा व्यक्ती लहान मुलाच्या पायावर डोकं ठेवून पाया पडतो. पंढरीच्या लोकांना आहे अभिमान, पाया पडतीच नाही, कारण तिथं ते त्याच्यामध्ये विठ्ठल आहे, त्याच्यामध्ये माऊली आहे. बरं, पांडुरंग देखणे सर नेहमी सांगायचे की पांडुरंग हा सगळ्या भक्तांचा एक मुखाध्यक्ष आहे. असा तो कमरेवर हात ठेवून आहे. तो स्वतः करत काहीच नाही, पण तो सगळ्यांकडनं करवून घेतो आणि त्याच्या डायरेक्ट त्याच्या पायापाशी जात आहे. संगीत मार्तंड पंडित जसराज म्हणाले होते की मी गातो ते फक्त देवासाठी, आणि माझं गाणं हे फक्त देवाचरणी असतं. म्हणजे ते ऐकताना असं वाटलेलं की त्यावेळेला वय लहान होतं किंवा ते वाक्य कानात राहिलं, पण त्या सगळ्याची अनुभूती ही हळूहळू हळूहळू वेगळ्या पद्धतीने येत गेली. आणि ज्या वेळेला कुमार गंधर्वांचं निर्गुणी भजन ऐकलं त्यावेळेला त्यातली एक वेगळं कुतूहल, वेगळं आध्यात्मिकपणा आणि त्या सगळ्यामधलं एक वेगळ्या पद्धतीचा एक प्रवाह आहे संगीताचा, तो आपल्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. मनात काहीतरी गलबलण्यासारखं होतं एवढं निश्चित वाटलं. पण त्याच्या पलीकडे जाऊन अवधूत गांधी हे नाव ज्या वेळेला आयुष्यात आलं त्यावेळेला त्यातला असणारा एक ॲग्रेशन जे शिवरायांचं असणारं आणि सायमल्टेनियसली त्याच्यामध्ये असणारा वारकरी संप्रदायातला भक्तिभाव, या दोन्ही गोष्टी मराठी मातीतल्या संगीताला घेऊन ज्या पद्धतीने ज्या उंचीवर गेलेत, तर अवधूत गांधी माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया. कारण इतकं वेगळेपण, आणि डिजिटल युगात जर बोलायचं झालं तर मिलियन्स ऑफ लाईक्स अँड फॉलोअर्स वगैरे या सगळ्याच्याही खेळात मनशांती, अध्यात्म आणि संगीतात रमणारा माणूस नेमका आहे तरी कसा हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. अवधूतजी, खूप 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 स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीचं सुरेश किंवा सुनील कडून ऐकलं किंवा गणेश दादाकडून ऐकलेलं, तर त्यावेळेला असं वाटलेलं, पण ज्या वेळेला तुम्हाला भेटलं त्यावेळेला त्याचा साक्षात्कार संगीताचा एक वेगळाच होता, तो अनुभूतीचा. कशा अर्थानं हे सगळं आहे, आणि एक पूर्वीचा सेवेत रमलेला अवधूत, त्या आत्ताचा गायक, संगीतकार आणि इतकी सगळी बिरुदं मिळवणारा मिलियन्स ऑफ लाईक्सचा अवधूत, नेमका काय बदल घडला आणि आहे तरी काय या सगळ्या? खरं सांगू का, या सगळ्या मागं केवळ आणि केवळ माऊलींची कृपा आहे. मी कायम सांगतो. आणि ते म्हणजे ते अनुभूती त्याची इतक्यांदा आलेली आहे की त्याच्या पलीकडं दुसरं काही असू शकत नाही माझ्यासाठी. म्हणजे माऊलींचाच अभंग आहे, श्रीगुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भिक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला, काय वाण त्याला सांगा जोजी. मग ते कल्पतरूच्या तळाशी म्हणजे छायेत बसणाऱ्याची अवस्था काय असते ते मी स्वतः अनुभवतो गेली काही वर्ष. आणि तुम्ही म्हटलात तसं की मंदिरात गाभाऱ्यात गाणारा मी,
आणि मला असं वाटतं की कदाचित तिथंच ती पाळंमुळं सगळी रुजलेली आहेत. त्या गाभाऱ्यात त्यांनी सेवा करून घेतली. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मठात असेल, माऊलींच्या गाभाऱ्यात असेल ते. आणि मुळात आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असं आळंदीचं अलंकापुरीचं वर्णन आहे. सो त्या भूमीमध्ये एक वेगळं चैतन्य, एक वेगळी ऊर्जा आहे. आणि मला असं वाटतं तिथं साधना करणाऱ्या प्रत्येकाला माऊली इतकं भरभरून देतात की बऱ्याच वेळेला आपल्या मनात जी गोष्ट नसते ती सुद्धा आपल्याला न मागता मिळते. तर तसं काहीसं माझं आयुष्य आहे. आणि लहानपणापासून मठामध्ये माझी आई मांडीवर घेऊन दत्तभजनं गायची, करुणा त्रिपदी असेल. तर माझे घरातले, माझे काका, माझे वडील सगळे उत्तम गाणारे, पण त्यांनी सेवेला प्राधान्य दिलं. सो त्यांचा, पूर्वजांचा आशीर्वाद, ती परंपरा आहे. आणि त्याच्यातनं ते मिळत गेल्या गोष्टी. बरं, जेव्हा हे मिळत होतं, जेव्हा हे आतमध्ये कुठंतरी रुजत होतं, झिरपत होतं, त्यावेळेला कळत नव्हतं की हे नेमकं कशासाठी आणि काय आहे. पण एका आयुष्याच्या टप्प्यावरती माऊलींनी ते उद्देश दिलं, ते ध्येय समोर ठेवलं की नाही, यासाठी हे मिळालं, आता हे पुढं करायचं आहे, हे पुढे पोहोचवायचं आहे. आणि मग हळूहळू त्याचं प्रकटीकरण व्हायला लागलं. आणि ही जी परंपरा आहे, अतिशय समृद्ध परंपरा आहे, संत परंपरा. आणि जो तो उल्लेख तुम्ही केलात की मनशांती, आजच्या जगात आपण, आजच्या युगामध्ये तेच हरवत चाललं कुठंतरी, सगळ्या याच्यामागं पळता पळता. त्यासाठी संत वाङ्मय हा सगळ्यात मोठा रामबाण उपाय, रामबाण औषध आहे. की मुळात काय होतं की मनशांती केव्हा हरवते? तुमचा अहंकार बळावल्यानंतर मनशांती हरवते. कारण आपलं कुठंतरी, आपला एक इगो असतो माणसं, त्याचं तो सॅटिस्फाय नाही झाला की मग हळूहळू मन दुखावलं जातं आणि आपण आपल्याच विचारांच्या गर्तेत अडकत जातो. संतांनी मुळात तिथंच सांगितलं की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. आणि तुम्ही फॉलोअर्सचा उल्लेख केला, मी गमतीने सांगतो, जगातला सगळ्यात जास्त फॉलोअर्स असलेला इन्फ्लुएन्सर जर कोण असेल तर तो अहंकार आहे. बरं, त्याला कुठल्या ॲडव्हर्टाईजची गरज नाही, त्याला कुठल्या रील्स टाकायची गरज नाही. पण जर बघितलं, आणि काय होतं ना की अहंकार जिथं असतो तिथं अविवेक असतो, विवेक बुद्धी नष्ट होते. हे नाथमहाराजांनी सगळं मी जे बोलतोय माझ्या पदरचं काहीच नाही आहे. हे सगळं गुरूंच्या कृपेने. माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे सर, संत साहित्याचे मोठे अभ्यासक होते, भारुडाचार्य त्यांना म्हटलं जायचं. तर त्यांच्याबरोबर राहून अशा महान व्यक्तींबरोबर राहून ते कानावर पडलं की अहंकार आला की अविवेक येतो, विकल्प येतात मनात, वेगवेगळे विचित्र विचार येतात. अहंकार आला की षड्रिपू वाढायला लागतात. आणि मग नकळतपणे आपण स्वतःलाच तो त्रास करून घ्यायला लागतो. आणि गंमत बघा की संतांना विज्ञान कसं माहिती होतं. जेव्हा माणसाचा अहंकार वाढतो, एखाद्याचा आपण द्वेष करू लागतो, समोरच्या ज्याचा आपण द्वेष करतो त्याला काहीच फरक पडत नाही, पण त्या वृत्तीमुळं आपलं बीपी वाढायला लागतं, वेगवेगळे आजार आपल्याला यायला लागतात. फक्त हे संतांनी अध्यात्माच्या माध्यमातून सांगितले. आणि मला असं वाटतं की ते मूळच ते असल्यामुळं, त्याच्यामधनं वाढत मोठा झाल्यामुळं, ते अंगात ते संस्कार आपोआपच मुरलेले असल्यामुळं कुठंतरी वाटतं की हां, त्यामुळे हे वाटतं की हे माझं नाही, ही सर्व माऊलींची कृपा आहे आणि ते करवून घेतात. नाही, हे तुमचं नेणतेपण आणि जाणपण हे फार महत्वाचं आहे. या सगळ्यात सगळं आता वारीचा माहोल आहे, वारीचे दिवस आहेत, ह्या सगळ्यामध्ये म्हणजे माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम हा तुमच्याकडे असतो. त्या एकूण प्रसंगाबद्दल किंवा त्या वारशाबद्दल खरं तर वर्षभर या सोहळ्याची आम्ही वाट बघत असतो, सर्व कुटुंबीय. मंदिरातनं प्रस्थान झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा करून पालखी आजोळघरामध्ये येते. आल्यानंतर सगळ्या मानकऱ्यांना मानाचा प्रसाद वगैरे दिला जातो, आरती होते तिथे. त्याआधी माऊलींच्या अश्वांचा सन्मान केला जातो. त्याचबरोबर नंतर मग पहाटे 1:30 वाजता पादुकांची महापूजा असते, अभिषेक असतो. पंचपक्वान्नाचा नैवेद्य आमच्या घरातले सगळे सोहळ्यात स्वयंपाक करून तो छान. आणि मग सकाळी 6 वाजता माऊलींना निरोप दिला जातो. वर्षभर त्याची आता ती सगळी तयारी चालूच असते. आणि एकदा माऊली सीमा ओलांडून बाहेर गेल्यानंतर जो गावातलं एक काय म्हणता येईल त्याला, वातावरण लगेच चेंज होऊन जातं. की तो विरह जाणवायला लागतो की असं आपल्या घरातला माणूस बाबा जाणारे प्रवासाला महिनाभर, आणि मग ती जी हुरहुर असते ती सगळ्या पूर्ण गावामध्ये बघायला मिळते. पूर्ण असं ओकोबोको वाटायला लागतं. पण तो आनंद जो आहे ना, म्हणजे मुळात वारी हे आपल्या महाराष्ट्राचं नाही, संपूर्ण देशाचं सांस्कृतिक वैभव आहे, आध्यात्मिक वैभव आहे, एकात्मतेचं प्रतीक आहे. आणि वारी कशाकरता करायची की बाबा विठ्ठलाचं दर्शन होईल, वारीमध्ये नामस्मरण घडेल, वारीमध्ये सखे सोबती भेटतील, भजन गायन, कीर्तन गाय, सगळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याहीपेक्षा मला असं वाटतं की माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकायचं असेल तर वारी करायची. तिथं तुम्ही कोणीच नसता, तुमचं जे काय तुमच्या मागच्या बिरुदावली नावाच्या मागं जे काय असेल तिथं तुम्ही फक्त विठ्ठल भक्त असता आणि सगळे माऊली असतात तिथे. आणि म्हणून संतांनी जे सांगितलं, सकाळासी येथे आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे. चोखोबा म्हणजे आपण म्हणतो डंके की चोट पे, तसं चोखोबा म्हणतात की यार यारे सान थोर याती भलते नारी निर.
खटनट यावे शुद्ध होवो निया जावे, दवंडी पिटी भावे चोखा चोखोबा म्हणतात की दवंडी पिटतो मी, कुणी या. वारीमध्ये सगळे असतात, हौशे नवशे गवशे सगळे, पोलीस असतात तसे चोरही असतात. पण असं होतं की कुठंतरी त्या ह्याच्यात तुम्ही चाललात, त्याचा कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती नक्कीच परिणाम होतो. आणि आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यात तुम्हाला त्याची जाणीव होईल की नाही, हे आपलं चुकलेलं आहे. आपण माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे, की बाबा कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुकाराम महाराज सांगतात की बाबा मत्सर करू नका, त्याच्यात सगळ्या वर्म आहे. तुम्ही 1000 वाऱ्या केला आणि तुमच्या आतमध्ये काहीच फरक नाही पडला तर मग काहीच उपयोग नाही. ती वारी नाही होणार, ते नुसतं काय म्हणतात त्याला, ते नुसते हेलपाटे होतील, येरझार होईल ते. सो वारी हे शिकवते तुम्हाला की तिथं एक माणूस धर्म जो माऊलींनी शिकवला आहे, सर्व संतांनी शिकवला आहे, तो जागवण्यासाठी म्हणून वारी करायची. ज्याप्रमाणे मला माझं मन आहे त्याप्रमाणे इतरांचंही मन आहे. मला जसं वाटतं की माझं मन सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे, तसं आपण इतरांचं मन भावना समजून घेतली पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि गंमत काय, इथं कुठल्याच प्रकारचा भेद नाही आहे. आजोबांच्या वयाचा व्यक्ती लहान मुलाच्या पायावर डोकं ठेवून पाया पडतो. पंढरीच्या लोकांना आहे अभिमान, पाया पडते जण एकमेक, कारण तिथं ते त्याच्यामध्ये विठ्ठल आहे, त्याच्यामध्ये माऊली आहेत. पाऊस आहे. स्त्री पुरुषाच्या पाया पडते, पुरुष स्त्रीच्या, इथं कुठलाच हे नाही आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या जगामध्ये आपण जे अनुभवतोय सगळीकडं, कुठं युद्ध चाललंय, कुठं काय चाललंय, कुठं जातीभेद चाललंय, कुठं ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे जायचं असेल तर वारी अनुभवावे. या सगळ्यामध्ये आयुष्यभर तुम्ही हे सगळं इतकं जवळून पाहत आलाय, हे सगळं पाहत असताना नेमकं काय बदललंय वारीमध्ये असं तुम्हाला हे वाटतं, आणि आत्ताचं स्वरूप हे काय पद्धतीचं आहे तुमच्या? खरं सांगायचं तर मूळ वारी जी आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे. कारण खरं सांगायचं तर जो प्रोटोकॉल आहे वारीचा, जो एक आपण म्हणूयात प्रोटोकॉलच्या भाषेतला शब्द, 1832 साली श्री गुरु हैबतराव बाबांनी सातारच्या छत्रपतींकडे मागणी केली की बाबा माऊलींना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती पदवी आहे, आणि त्या काळात आळंदी ते पंढरपूर असेल, देहू ते पंढरपूर असेल, किंवा त्याचे पालखीचे जे मार्ग आहेत त्या मार्गावरती वेगवेगळ्या राजवटी, वेगवेगळ्या काय म्हणता येईल त्याला, लोकांचं राज्य होतं. आणि काही असे टोळके होते लुटारूचे, असं ते लुटमार व्हायची, हे व्हायचं, आणि त्याच्यापासून संरक्षण पण मिळावं. आणि त्याचबरोबर त्या दिमाखामध्ये त्या एका शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा साजरा व्हावा, ही म्हणून सातारच्या छत्रपतींनी त्यावेळेस शितोळे घराणं हे फार पराक्रम गाजवलेलं, त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली, तो मान दिला. आणि त्यामुळं आजही शितोळे सरकारांच्या तंबूमध्ये पालखीचा मुक्काम माऊलीचा पुढचा, म्हणजे पुण्यातनं पुढं गेली की तिथे त्यांच्या तंबूमध्ये मुक्काम असतो, त्यांचा नैवेद्य असतो, त्यांचे असतात. आणि ठरलेल्या दिंड्या ज्या आहेत, जे फड परंपरा आहेत, वास्करांचा फड असेल, आजरेकरांचा फड असेल, आळंदीकरांचा आहे दिंडी, त्याचबरोबर शेकडो जळगावकर, असे शेकडो दिंड्या ज्या पूर्वापार झालेल्या आहेत, त्याच्या साच्यामध्ये मूळचा काही बदल झालेला नाही आहे. बदल हा झाला आहे की आजच्या काळामध्ये आपण आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे, IT सेक्टर्स आपण, तर त्या लोकांना सुद्धा वारीची एक वेगळी ओढ. आणि कारण काय झालं, तिथला जो स्ट्रेस आहे, आज आपण म्हणतो ना की हे शब्द फार ऐकायला मिळतात की स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यावरती उतारा म्हणजे वारी आहे. कारण तुम्ही तो स्ट्रेस शुक्रवारी 5 डे वीक करून तुम्ही शुक्रवारी स्ट्रेस तुमचा घालवायला कुठेतरी वेगळे उपाय करता, त्यापेक्षा तुम्ही 1 महिना वारी केलीत. खरं तर महिना पूर्ण नाहीच, कारण परतीच्या वारीला कमी लोक असतात. 18-20 दिवसांचा तो प्रवास आहे, ते केल्यानंतर तुम्हाला जी एनर्जी मिळते तुम्हाला वर्षभर पुरते. आता ती एक वेगळ्या प्रकारे तो पण लोक सामील होतात. बरेचसे दिंडीत नाही वेगळ्या पद्धतीने चालतात. त्याचबरोबर तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत, स्वप्नील महाराज मोरे, गेल्या 15-16 वर्षापासून फेसबुक दिंडीच्या माध्यमातून, आता ते व्हर्च्युअल दिंडी त्याचं नाव आहे, त्यांनी पूर्ण जगभर ती वारी पोहोचवली. कशा पद्धतीने वाटचाल असते, कशा पद्धतीने काय काय गोष्टी असतात, त्या बारकाव्यांसह ती वारी पोचवली. त्याचबरोबर दरवर्षी एक वेगळा उपक्रम घेऊन त्या निमित्ताने एक वेगळं गाणं, तसं ते लॉकडाऊनच्या वेळेस आलेलं वारी चुकायची नाही गाणं क्षितिज दादांनीच लिहिलं, क्षितिज पटवर्धननी, आणि आनंद सरांनी त्याचं संगीत केलेलं. त्याच्यानंतर मागच्या वर्षी दिग्पालनी लिहिलेलं एका एका वैष्णवाने होतो पांडुरंगपुरा. कारण आत्ती गंमत काय, आता ह्याच्यात थॉट असा होता, त्यांनी म्हटलं की बाबा आपण आत्तापर्यंत भक्तांच्या अनुषंगाने वारी अनुभवली किंवा ऐकली, पाहिली, वाचली आहे वेगवेगळ्या मतात, की भक्तांना काय वाटतं, पण देवाला काय वाटत असेल की आता वारी जवळ आले, माझे भक्त येणार आहेत भेटायला. तर त्या ह्याने खूप छान दिग्पालनी ते लिहिलेलं आहे की आषाढी जवळ आल्यानंतर पांडुरंग नटून थटून तयार होतात आणि रुक्मिणी आईसाहेब त्यांना विचारतात, काय म्हणजे नेमकं काय चाललंय तुमचं, काय कैसा दाटला म्हणी हा सोहळा, काय झालं नेमकं. आता नाही म्हणतं माझे भक्त येतील भेटायला, मग चांगलं त्यांना भेटायला, चांगल्या ह्याच्यामध्ये नको काय समोर उभं राहायला, त्यांना रिसिव्ह करायला सगळ्यांना, असं छान. आणि
पांडुरंगाचं पूर्णत्व प्रत्येक वैष्णवात नाही, एका एका वैष्णवाने होतं पांडुरंग पुरा. आणि शेतकऱ्यांबद्दल लेखपालने सुंदर वाक्य लिहिले. महाराष्ट्र आपण म्हणतो की आपला शेतीप्रधान देश आहे. वारीला येणारा जवळजवळ 80% जास्त वर्ग शेतकरी वर्ग आहे. पेरणी करून पांडुरंगाच्या भरोश्यावर टाकून ती लोक सगळे वारीला जातात. मग पिकं आले तरी येती, नाही आले तरी गाती. नाही आलं तरी माझं भजन गातात, आले तरी येतात, नाही आलं तरी पण ती वारी चुकवत नाहीत. आणि ह्याची अनुभूती ही त्याची मुख्य अनुभूती आणि हे आहे. आणि मला अनुभव एक तुम्हाला सांगायला आवडेल. काही वर्षांपूर्वी एक वादळ होतं इकडं, फयान का फयान. कोकण प्रांतातनं पण खूप वारकरी आहेत. त्यांचं पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय मासेमारीचा आहे, पण ते माळकरी आहेत. व्यवसाय आहे पण घरी खात नाही कोणी. असे अनेक लोक, शेकडोंनी वारकरी आळंदीला येतात. त्या वादळामध्ये कोणाच्या घरातली 10-12 लाखाची घेतलेली बोट बुडून गेली, कोणाच्या घरातला कर्ता पुरुष गेला, काय झालं. त्या लोकांनी कर्ज काढलं पण वारी चुकवली नाही. ही निष्ठा आहे, हे प्रेम आहे आणि हा एक संस्कार आहे. त्यामुळं तो जपणं हे आपलं खूप मोठं कर्तव्य आहे. आणि हे पाहत असताना आपल्याला कुठेतरी जाणीव होते ना की नाही, अरे ह्या पद्धतीने सगळं. बरं, पांडुरंग देखणे सर नेहमी सांगायचे की पांडुरंग हा सगळ्या भक्तांचा एक मुखाध्यक्ष आहे. असा तो कमरेवर हात ठेवून उभा आहे. तो स्वतः करत काहीच नाही, पण तो सगळ्यांकडनं करवून घेतो आणि डायरेक्ट त्याच्या पायापाशी जाता येतं. त्यामुळं. आणि दुसरी गंमत अशी की वारकऱ्याला जे वारीला जातात लाईनमध्ये उभं राहतात, जवळजवळ 12-12, 14-14, 16-16 तास उभे राहतात. त्यातूनही झालंच नाहीच, पण नामदेव पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय कोणी परत येत नाही. त्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. एखाद्याला पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तर तो कळसाचं दर्शन घेतो, पण नामदेव पायरीचं दर्शन चुकवत नाही. म्हणजे एका भक्ताचं मोठेपण देवापेक्षाही जास्त, हे उदाहरण जगातलं मला वाटतं हे एकमेव असावं. आपल्यात संगीत रुजतंय, भिनतंय, कानावर पडतंय, याला म्हणजे त्याला असलेला नाद जो आहे आणि तो ओंकार रूपी असणारा सूर, ह्या सगळ्याचं मिश्रण करून तुम्ही एका वेगळ्या पथ्यासाठी किंवा एका वेगळ्या वाटेवरचे आहात, ह्याची जाणीव कधी झाली? आणि संगीताची सेवा ही आपल्यात आहे, हो, हे कसं आलं? लहानपणापासूनच गाण्याची आवड होती, मी गायचो. आणि मग एक दिवस गंमत अशी झाली की मठात गाता 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 माझे काका म्हणले की अरे महाराजांसमोर बसून, तिथे बसून गा. तर मग तेव्हापासून माझी सुरुवात झाली. आणि गंमत अशी झाली की ते एक नातंच तयार झालं. गाभाऱ्यामध्ये सेवा करता करता गाणं. बरं, ठरवून काही नसायचं की आज काय गायचं, ठरवायचं. तिथं बसल्यानंतर जे आवडेल, जे सुचेल अभंग वेगवेगळे गायचे. ते करत असताना कधी कधी काही अभंगांच्या चाली आपोआप मिळाल्या. म्हणजे उदाहरण सांगतो मी, संत ज्ञानेश्वरांची मुक्ता चित्रपटामधले 2 अभंग, ज्याची सुरुवात चित्रपटाची होते, ते माऊलींची गवळण आहे सुंदर. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगली. तर ते सेवा करता करता अचानक ते चाल सुरू झाली त्याची. आणि माझा मित्र माझ्याबरोबर हार्मोनियम वाजवतो, तो पण उत्तम भारुडकार कीर्तनकार आहे, अभय नलगे म्हणून. तर त्यावेळेस मग त्याला गाभाऱ्यातनंच तिथनंच फोन लावला, म्हटलं महाराजांचा प्रसाद मिळाला, ऐक. आणि मग ती कार्यक्रमात आम्ही गायला लावलं. असाच प्रसंग एकदा झाला की भीमसेनजींनी जी गायलेली हो, आहे, ती वेगळ्या पद्धतीची आणि बालगंधर्व गायचे तो अभंग. आणि बरेच लोक होते गायचे, भैरवीच्या अंगाने तो असायचा. आणि हे मला माहीत नाही, मला ते कसं की बाबा हे भांडण आहे, माऊली भांडतायत देवाशी की अरे शरीराला घोंगडीची उपमा दिली, तुझी घोंगडी चांगली आणि आम्हाला फाटकी तुटकी का दिली. हां, षडगुण गोंडे रत्न जडे तर तुझा श्यामसुंदर शोभली रे, स्वगत सच्चिदानंदे मिळवणी शुद्ध सत्वगुण विणली रे. षडगुण गोंडे रत्न जडे तर तुझा श्यामसुंदर अशी तुझी, आणि आम्हाला कशी दिली. षडविकार षडवैरी मिळवणे तापत्रयाने विणली. काय आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक 3 प्रकारचे ताप या तापत्रयाने विणली रे. नवा ठाई फाटून गेली नवछिद्रित शरीराला, ती तो आम्हासी दिली रे. एक गोड भांडण माऊलींचं त्याच्यात आहे. सो त्या पद्धतीने चालू होते. हो. आणि माऊलींचा तो अधिकार करडा मोठा, आणि त्या पद्धतीने. आणि असं बऱ्याच वेळेला मग माऊलींच्या मंदिरामध्ये चैतन्य महाराज देगलूरकर वारकरी संप्रदायातलं फार मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या हस्ते डॉक्टर म.वी. गोखले सरांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. म्हणजे ज्ञानोबाराय आणि नामदेवराय यांनी भारत भ्रमण केलं. तर नामदेव महाराजांनी त्या सगळ्या प्रसंगाचं तीर्थावळीच्या अभंगांमध्ये वर्णन. आज नामदेव महाराजांचे खरं म्हटलं तर आपल्यावरती उपकार आहेत, कारण माऊली समजायला कारणीभूत नामदेव महाराज खऱ्या अर्थानं ग्लोबलाइज. सो आखो देखा हाल ज्या म्हणतो आपण, ते सगळं त्या अभंगांच्या माध्यमातून नामदेवरांनी. तर त्याच्यावरचं पुस्तक प्रकाशन होणार होतं आणि मला हा अभंग काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती तिथे गायचा होता. आदल्या दिवशी मी गाभाऱ्यात बसलो, म्हटलं काय गावं, कशी चाल गावी याची, काय गावं, पारंपरिक गावं, कसं गावं काय. आणि अचानक ती चाल जी आता चित्रपटामध्ये आहे, आणि माझी आधी आपल्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी शुभा मुदगलजी यांनी एक अल्बम माझा रिलीज केला होता, द वारकरीज एक्स्टसी थ्रू म्युझिक. त्याच्यामध्ये पण तो पूर्ण अभंग होता.
सो तो प्रसाद मिळाला. असं बऱ्याच वेळेला होतं थोडंसं प्रवास. गुणगुणून दाखवाल का असं? अगदी. विनंती करतो. हो. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. बरं, अभंग काय आहे? गंमत अशी आहे की वक्ता नामदेवराय आहेत, श्रोता स्वतः पांडुरंग परमात्मा आहे, आणि नामदेवराय पांडुरंगाला ज्ञानोबाची ख्याती सांगतात. आता पांडुरंगाला सगळं माहितीच आहे, पण एका भक्ताच्या मुखातून दुसऱ्या भक्ताचं कौतुक ऐकायला जो एक देवाला आनंद मिळतो, खरंय. आज आपण ते कुठेतरी मिस करतोय की आपण एकमेकांचं कौतुक करायला. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि ते तोकडे पण आपल्याकडे आहे, आणि तो मनातला कोतेपणा हा सोडणं फार फार महत्वाचं आहे. तर तो नामदेवरायांच्या प्रत्यक्ष मुखातला अभंग आहे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले, वेद महिषामुखी वदविले, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. हा बात आहे. ह्या सगळ्यातला एक असणारा एक सुदिंग म्हणजे असा जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे मन कुठेतरी आत शांत होऊन जातं या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तरीही हे सगळं करत असताना ह्या भोवतालच्या फिल्मी या सगळ्या जगात राहूनही स्वतःला यापासून म्हणजे त्यातलं लिप्त आणि अलिप्तपणा ह्याची सीमारेषा नेमकी कशी ठरवणं? खरं सांगू, मला माहित नाही. ते सगळं घडवणारे माऊली आहेत, स्वामी महाराज आहेत. कारण एकतर मला स्वतःला याची जाणीव आहे की मला स्वतःला काही येत नाही. तुम्ही म्हणाल अवधूत असा काही नाही आहे. जे काय आहे ते कृपेचं आहे. सो त्याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळं, आणि दुसरी गोष्ट, मी स्वतः काहीच ठरवत नाही. माऊली असतील, सर्व संतांच्या कृपेने त्या गोष्टी समोर येतात, आणि मला असं वाटतं की नाही, हे आपल्याला त्यांना आपल्याकडून करून घ्यायचं आहे, आणि मग त्या आपोआप आपसूक गोष्टी आपल्या हातून घडतात. आणि एकदा घडून झालं की मग त्याला अर्पण करायचं. बाबा तू केलेलं आहेस, तू दिलेलं आहेस, तुझं तुला अर्पण. ह्या सगळ्यातला आयुष्यातला ह्या सगळ्यातला मोठा टर्निंग पॉइंट, कारण तशा अर्थानं सेवेकरी ते प्रसिद्ध गायक संगीतकार हा प्रवास मोठा आहे, पण नेमकं असं ऍक्च्युअलायझेशन, रिअलायझेशन, आपल्याला जो आविष्कार घडतो ना की हा मुद्दा इथपासून हे वेगळा असण्याची शक्यता आहे, तो क्षण कोणता आहे? तसे टर्निंग पॉईंट बरेच आहेत. त्यातला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे आपला सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी, खूप चांगला मित्र आहे माझा. तो एकदा आळंदीला आला होता, आणि मग असंच माझा मित्र पुरुषोत्तम महाराज पाटील त्यांच्या मठामध्ये माझं गाणं ऐकलं. म्हणाल तू इथं काय करतोस, तू ये मुंबईला. आणि मग तेव्हा मी मुंबईला यायचो, पण तेव्हा कसं सेवेची जबाबदारी होती घरामध्ये. तो म्हणायचा, तुझ्याकडं काय, तुला कळत नाही आहे, तू जरा. मग त्यांनी मला नुसरत फतेह अली खान त्यांचे एक MP3 दिला गेला, हे जरा ह्याचा अभ्यास कर, त्याचा अभ्यास कर. थोडासा माझा पण आळशीपणा होता तेव्हा पण त्यांनी पण मला खूप छान पुश केलं. त्याच्या माध्यमातून अनेक ओळखी झाल्या. आणि मग 2010ला मी पहिलं डेब्यू केलं. टार्गेट नावाचा सिनेमा होता. संजय नार्वेकर सर होते, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, अशी मोठी सगळी स्टारकास्ट होते. आणि त्याच्यात अभिजित कवठाळकरने म्युझिक केलं होतं त्याचं. आपटे सर होते त्याच्यामध्ये, विनय आपटे सर होते, आणि मोठी फिल्म होती ती. त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की माझं डेब्यू, मी परंपरा वेगळी, माझं सगळं वातावरण वेगळं, आणि मी त्याच्यामध्ये हार्ड रॉक आणि एक वेस्टर्न स्टाईलचं ड्युएट असं 2 गाणी गायले होते. आणि एक गोंधळ मी लिहिला होता त्याच्यामध्ये, तो आनंद शिंदे सरांनी गायला होता. नंतर मग छोटं मोठं काम चालू होतं. नाटकांसाठी काय केलं होतं. नंतर 2016ला वायझेड नावाचा सिनेमा आला होता. करेक्ट. त्याच्यातलं अरे कृष्ण अरे का राहते, समीर विद्वांस. आणि नंतर क्षितिज पटवर्धने ते तुकाराम महाराजांचा अभंग आणि काही क्षितिजने लिहिलं होतं. ते सागर देशमुख होतं त्याच्यामध्ये. आणि नंतर खऱ्या अर्थाने जर टर्निंग पॉईंट, हे छोटे छोटे टर्निंग पॉईंट, आणि मोठा टर्निंग पॉईंट आला दिग्पाल तसा माझा जुना मित्र. आणि समूह आमचे एक विचारधारा जुळणं म्हणतात ना, की बाबा समविचारी, की बाबा संत परंपरेबद्दलचा अभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमान. मी आत्ता कार्यक्रमांमधनं माझ्या प्रत्येक वेळी सांगतो की हा जो महाराष्ट्र आहे, ज्यांच्यामुळं महाराष्ट्र आहे, ती आपली संत परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यामुळे आज आपण स्वतःला मराठी म्हणून घेतोय. तर 2018 साली आलेला फर्जंद आला पहिल्या. फर्जंदमध्ये मी गायलं होतं बॅकग्राऊंड स्कोरमध्ये वगैरे. आणि पहिला अभंग तुकाराम महाराजांचा फत्ते शिकस्तमध्ये, हेची वेळ देवा नका. मग तिथून आयुष्याला खूप एक वेगळं वळण मिळालं. आणि मग त्या प्रवासातमध्ये हातून गोष्टी घडत गेल्या. शिवबाराजं सारखं गाणं असेल, युगत मांडली असेल. आणि मला गंमत अशी आली की लहानपणापासून आपल्या लोकसंगीत परंपरेतल्या खूप मोठ्या मोठ्या लोकांचा सहवास, मार्गदर्शन मिळालं. सुप्रसिद्ध भारुडकार महाराष्ट्राचे,
विठ्ठल महाराज बोक्से, वैकुंठवासी विठ्ठल महाराज बोक्से, त्यांची भारुडं मी पाहत पाहत लहानाचे मोठे झालो. आणि डॉक्टर रामचंद्र देखणे सरांबरोबर जवळजवळ 2,500पेक्षा जास्त प्रयोग मी भारुडांचे केले. त्यात मी मुख्य गायक म्हणून होतो. आणि त्याचबरोबर शाहिरी परंपरेतले शाहीर महादेवराव नानिवडेकर होते, स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी झाशीच्या राणीचे पोवाडे, अफजल खानवाल्याचे पोवाडे लंडनच्या चौकात गायले. त्यांचे पुतणे, आम्ही त्यांना आजोबा म्हणायचो, नानिवडेकर आजोबा, मुकुंदराव नानिवडेकर, ते आळंदीला वास्तव्याला आले होते. आणि आळंदीत त्यांनी घर बांधून आळंदीत राहिले. त्यांनी माऊलींचं संपूर्ण जीवनचरित्र पोवाड्यात लिहिलेलं आहे. त्यात कधी प्रकट होईल तेव्हा होईल. आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे आमचे मामा गुरुप्रसादजी नानिवडेकर, त्यांच्याबरोबर कार्यक्रम करायचो. अभंग, पोवाडे, बाकीच्या गोष्टी, लावणी वगैरे असं वेगवेगळा तो एक मिळत गेला इसेन्स सगळ्या लोकपरंपरेचा. मी म्हटलं ना, आणि ते कुठंतरी झिरपत जातं आणि मग ते प्रकट होतं तुमच्याकडनं त्या वेळेला. आणि दिग्पाल आयुष्यात आल्यापासून पूर्ण एक 360 डिग्री लाईफ पूर्ण चेंज झालं. मी महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतल्या अशा काही गोष्टी करत कारण संत वाङ्मयातील लोकसंगीत हा आमचा आवडता विषय. सगळं माझी जी टीम आहे, गेल्या आम्ही जवळजवळ 25-30 वर्ष त्याच्यावरती पूर्ण भारतभर सादरीकरण करतो, वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये असेल. आणि एक आपल्याकडे रियालिटी पण शो झाला होता, एक मोठा वन ऑफ अ काइंड तो रियालिटी शो होता, भारतातले लोककलाकारांचा तो रियालिटी शो होता DD किसान चॅनलवरती, माटी केलाल. आणि त्याचं फोक स्टार्स माटी केलाल, आणि त्याचे परीक्षक होते अन्नू कपूर सर आणि इला अरुण मॅम. सो त्यांचं मार्गदर्शन आणि त्या ह्याच्यात पूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या फ्लेवर्सचं एक छान ऐकायला हे करायला मिळालं. आणि रुहानियत म्हणून एक इव्हेंट होतो बॅनॅन्ट्री इव्हेंट्सचा, त्याच्यामध्ये जगभरातनं कलाकार येतात आणि रूटेड म्युझिक तिथं सादर केलं जातं. मग मंगोलियातले असतील, तैवानचे असतील, इजिप्तचे असतील, तिकडचे कुठले खूप लांबचे कलाकार, आफ्रिकन असतील, आणि मग त्यांच्याशी देवाणघेवाण पण होते. सो असं करत करत ते संस्कार होत एक वेगळं सगळं व्यक्तिमत्व म्हणता येईल घडत गेलं. आणि या सगळ्या प्रवासामध्ये जी नाळ आहे ना माऊलींनी, ती कुठेही तुटू दिली नाही, ह्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. म्हणजे मला भूमिका करायची इच्छा होती, अभिनय करायची इच्छा होती, मला भूमिका मिळाल्या. नाटकांमधनं बी भूमिका केली, नारद मुनींची भूमिका मिळाली, शाहिराची भूमिका मिळाली, समर्थ रामदास स्वामींची भूमिका मिळाली, त्याचबरोबर विश्वामित्रांचे शिष्य गालव ऋषींची भूमिका, अशा नाटकांमधनं भूमिका करायला मिळाल्या. वेबसिरीज मी केली होती अजित भैरवकर सरांची सबका साई, राज अर्जुन सर त्याच्यामध्ये साईबाबा होते, तर त्याच्यामध्ये त्यांचे शिष्य महिपतींचे अवतार दासगणू महाराजांची भूमिका करायला मिळाली. आणि गंमत म्हणजे त्या वेबसिरीजमध्ये आम्ही 2 अभंग दासगणू महाराजांचे लाईव्ह केलेले आहेत, लाईव्ह विथ तबला पेटी असं लाईव्ह हे केलेलं आहे. त्याच्यानंतर चित्रपटांमधल्या भूमिकेमध्ये अभंग तुकाराममध्ये गावच्या पाटलांची भूमिका मिळाली. मुक्ताईमध्ये भोजलिंग काका, आद्य संत भोजलिंग काका, ज्यांनी या सर्व भावंडांचा सांभाळ केला, ती भूमिका मिळाली. शिवरायांचा छावा जो दिग्पालनी केला होता चित्रपट, त्याच्यामध्ये रामचंद्र पंत आमात त्यांची भूमिका करायला मिळाली. असं सगळं गमतीशीर हा प्रवास. नाही, पण ह्याच्यातलं मी आमच्याकडे पारायण होतात ते ह्याची दाखवते काय म्हणजे ते नाही, खरंच तो ज्या पद्धतीने नाही, वीड बांधली आहे ते फारच देवदत्ताची त्या बाबतीत कमाल आहे. देवदत्ताने ज्या पद्धतीने म्युझिक केलं, शिवराष्ट्रकातले चित्रपट सगळे खूप सुंदर, त्याला पण वरदहस्त आहे. आणि मुळातच तो तुकाराम महाराजांचा अभंग, त्या अभंगांच्या शब्दामध्येच एवढे सामर्थ्य आहे ना, फार जबरदस्त. आणि दिग्पालचा तो अट्टहास जो आहे की प्रत्येक चित्रपटात तुकाराम महाराजांचा अभंग असला पाहिजे, कारण तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे भक्तिशक्तीचा अद्वैत आहे महाराष्ट्राचा. आणि त्या पद्धतीने मग ते अभंग शोधण्याची जबाबदारी हे चिरदेवा नका तर दिग्पालने आधी हे केलाच होता. त्याच्यानंतर शेर शिवराज मध्ये पावनखिंड आल्यानंतर रणी निघता शूर हा अभंग आहे. तर सुरुवातीला आधी आम्ही रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन या अभंगावरती काम करत होतो. आधी तो भीमसेनजींनी जुन्या शिवाजी महाराजांच्या चित्रपटात तो गायलेला आहे, ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटामध्ये. तर मग त्यावेळेस मला वाटतं 2020 18 मार्चला शूटिंग संपलं आणि 23 मार्चला लॉकडाऊन लागलं. आणि लॉकडाऊनमध्ये मग एक दिवस दिग्पालचं म्हणाला की तो अभंग संभव त्या प्रसंगाला हे होत नाही आहे, तर वेगळा अभंग शोधा. ती जबाबदारी माझ्यावर टाकली. मी तेवढं उंबिलं राहायचो आणि रोज गाथा उघडायचो, बघायचो, अभंग शोधायचो, फोटो काढून पाठवायचो. दिग्पाल म्हणायचं नाही 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 नाही. आणि मग एक दिवस सकाळी झोपेतनं उठलो आणि एक अभंग आला समोर, गाथा उघडला समोर, अभंगाला फोटो काढला, दिग्पालला पाठवला. हा म्हणला हे पाहिजे, पाठवा म्हणला देवदत्ताला. देवदत्ताला पाठवला आणि मग त्याने सुंदर तो केला असं. त्याच्यानंतर खूप बऱ्यांच्या अभंगांचं एक असं स्वतःच तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी घन शब्दांची चरत नाही, शब्दांची शस्त्र येत नाही करू. तर आम्ही जातो आमच्या गावा हा निर्वाणीचा अभंग आहे. सुभेदारमध्ये तो अभंग घेतला ज्यावेळेस, तो म्हणजे मला आत्तापर्यंत असं फार झालं नाही की बाबा एखाद्या गाण्यासाठी खूप जास्त कष्ट घ्यावे लागलेत असं तो अभंग आहे. तो म्हणावा तसा शेवटपर्यंत मिळाला नाही, कारण एक तर तो प्रसंग डोळ्यासमोर यायचा, तानाजीराव पडल्यानंतर त्या बॅकग्राऊंडला तो अभंग असणार होता समोर, ते संभव माहीत नाही काय.
पण जे काय आहे ते त्यांनी करून घेतलं चांगलं. हे सगळं करत असताना म्हणजे एकीकडे संत परंपरा आहे आणि एकीकडे शौर्य आणि ह्याची गाथा आहे. शिवबा आयुष्यात कसे आले त्याला सांगीतिक म्हणजे आतापर्यंत पोवाडा दिसलाय, पण त्याला एक असणाऱ्या त्या पराक्रमाची, ती संघर्ष गाथेला एक असणारा अभिमानाची किनार ही तुमच्या संगीतातून आली. आणि आजची शिवजयंती असेल किंवा शिवराज्याभिषेक दिन असेल, तुमच्या गाण्याशिवाय, तुमच्या संगीताशिवाय ते पूर्ण होत नाही. या सगळ्याबद्दल तुम्ही सांगावं असं मला नाही, या सगळ्यासाठी तर मी कृतकृत्य आहे, कृतज्ञ आहे दिग्पालचा, या संपूर्ण शिवराष्ट्रक टीमचा, देवदत्ताचा, त्याचबरोबर इतर जे काही संगीतकार ज्यांनी महाराजांची गाणी माझ्याकडनं गाऊन घेतली, सगळ्यांचा मी ऋणी आहे आयुष्यभर. आपण जर आपलं बालपण जर अनुभवलं, आपण लहानपणी अनेक खेळ खेळायचो, Correct. त्यात खोट्या खोट्या लढाया आपण करायचो. लुटूपुटूच्या असतात. हां, त्यात महाराजांचं असं हे करून आणि किल्ले बनवायचो आपण. त्यामुळं मराठी माणसाच्या रक्तातच शिवाजी महाराज आहेत, खरं. कणाकणामध्ये शिवाजी महाराज आहेत. कारण 12वं शतक आणि 16वं शतक ह्या मध्ये म्हणजे जो अख्खा आहे तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सामावलेला आहे. म्हणजे मला माऊलींचं आणि 16वं शतक मग त्यावेळेस राजांचं. दंतकथा का होईना, पण त्यामुळं महाराज आपल्या असे मनावरती एक गारुड होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, जाज्वल्य अभिमान होता शिवजयंतीला. आणि मी म्हटलं तसं नानिवडेकर परंपरेतले नानिवडेकर आजोबा असतील, गुरुप्रसादजी आमचे मामा असतील, यांच्या माध्यमातून ते एक कार्यक्रमांच्या ह्याच्यातनं मी ढोलकी साथीला जायचो. त्यामुळं ते पोवाडे गाताना हे करताना ते भिनत गेलं अंगात. आणि मग जेव्हा दिग्पालनी हा संकल्प केला शिवराज अष्टकाचा 8 चित्रपटांचा, मग त्याचा एक भाग होता आला. मग तेव्हा मी तर म्हणलं की जे तुम्हाला मिळालं आहे आधी, ते कधी आणि कुठं कसं प्रकट होणार आहे हे त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे. पूर्वनियोजित आहे. हां, ते भगवंताने माऊलींनी ठरवून ठेवलं की ह्याला हे जे दिलेलं आहे आधी, खऱ्या अर्थाने पूर्वसुकृतांची जोडी आहे. हां, बस खरंच आहे. आणि तशा पद्धतीची गाणी पण मिळत गेली. बरं, दिग्पालचं असं वैशिष्ट्य आहे की त्याला तो असं ठरवून कुठलं गोष्ट लिहित नाही. म्हणजे शिवबा राजा गाण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही बसलो तर म्हटलं की असं मावळ्यांचा स्वॅग, आजच्या भाषेत स्वॅग मावळ्यांचा स्वॅग दाखवणारं गाणं असं करूयात, तसं करूयात. दिग्पाला म्हटलं की असं काही आपल्याला नको करायला. म्हटलं आम्ही हट्ट केला की करूयात गाणं, तू गाणं लिही आम्हाला दे, आम्ही तयार करतो, वाटलं तर ठेव चित्रपट. आणि ते झालं एकदम बरं. युगत मांडली हे सगळ्यात हिट गाणं. का हिट आहे? कारण त्याला मातीतला इसेन्स आहे. महाराष्ट्राची जी बहुरूढ असणारी लोकपरंपरा जी आहे भारुड, सर्वात जास्त रूढ असणारी कला भारुड, तर ते भारुड आहे. आणि प्रत्येक चित्रपटात जसा तुकाराम महाराजांचा अभंग असतो तसा ह्या लोककला प्रकारातला एक लोककला प्रकार पण दिग्पाल, कारण त्याचा स्वतःचा पण प्रचंड अभ्यास आहे या सगळ्या लोककलाचा. त्यांनी स्वतः शाहीरदादा पसलकर असतील गुरु त्यांच्याबरोबर बरेच वर्ष काम केले. मधु कांबिनकरांकडं त्यांनी काही शिक्षण घेतलं, असे लोक त्याच्या आयुष्यात. सो हे आम्हाला जे मिळत गेलं ना, हे भगवंताने ते तशी माणसं बरोबर जोडून ही एक विनंती करेन ते थोडंसं गुणगुणून जर दाखवलं. युगत मांडली. युगत मांडली. अरे दुश्मन असू दे, गनिम असू दे, किती बी हुशार. आणि मग अरे दुश्मन असू दे, गनिम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हा, हे टप्प्याटप्प्याने तसं म्युझिकही वेगळ्या अर्थाचं होत गेलं. हो, म्हणजे हो. त्याला आजचा साऊंड आणि त्यातलं पारंपरिकता आणि नवता हो. ह्याचा सुवर्ण मध्य गाठताना, हो. कारण टाळ मृदुंग चिपळ्या ह्याच्या नादात असताना जो डेटाईज साऊंड आहे, त्याकडे तुम्ही कशा अर्थानं पाहता? नाही, खरं तर ते देवदत्ताची कमाल आहे आणि त्यासाठी त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. तो आजच्या पिढीचा एक आश्वासक चेहरा आपण म्हणू शकतो. आणि अर्थात दिग्पालला स्वतःला पण प्रचंड त्याच्यातलं नॉलेज आहे. त्याला उत्तम साऊंड इंजिनिअरिंग कळतं दिग्पालला स्वतःला. सो तो आमच्याकडनं त्या पद्धतीने करून त्याने घेतलेलं आहे बऱ्याच गोष्टी, की नाही मला हे असं पाहिजे, इथं जरा थोडं हे असं पाहिजे. सो आणि काय आहे की हा जो कनेक्ट ना की यंग जनरेशनला, आज आपण बघितलं तर अनेक लोककलेचे कार्यक्रम त्यामुळं खूप हिट होतात. आज फोक लोक असेल, फोक आख्यान असेल, आणि अजून नवीन नवीन त्या गोष्टी येत आहेत. कारण अभंगरी अशा खूप तरुण आहे. कारण काय माहिती का, ह्याचा जो ट्रान्स आपल्या मातीतल्या कलांमध्ये आहे ना, तो फार वेगळा आहे. मी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. ट्रान्सचा विषय निघाला म्हणून मागच्या वर्षी तुकोबारांची पालखी अनेक वर्षानंतर आळंदीला आली, माऊलींना आळंदीपर्यंत सोडवायला, आणि मंदिरात तुकोबारांचा मुक्काम, आणि शेजारतीला मी बसलो होतो. 8 पखवाज, 150 टाळकरी आणि तुकाराम नामस्मरण चाललेलं एका ठेक्यामध्ये. मी तुम्हाला म्हणजे असं आपण म्हणतो ना की हा पदार्थ खाल्ल्याशिवाय कळत नाही काय, मी सांगणं आणि तुम्ही अनुभवणं
तर मी या निमित्ताने सर्व आपल्या प्रेक्षकांना आवाहन करेल की आयुष्यात एकदा तरी तो अनुभवा. नामगजर ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहा ते सांभाळे, ती जेव्हा ना तुकाराम 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 तुकाराम, ठेका चाललाय बघा, टाळ चालू आहेत आणि सगळे डोलत आहेत. तो आनंद, ती अनुभूतीच वेगळी. सो हा जो ट्रान्स आहे आपल्या लोककलांमधल्या मातीतल्या संगीतातला, तो फारच वेगळा आहे. आणि त्याच्यामध्ये एक गंमत सांगतो तुम्हाला. म्हणजे आता ही जी गाणी महाराजांनी, तुम्ही म्हटलात मगाशी उल्लेख केलात की शिवजयंतीला गाणी वाजतात. पूर्वीचे शिवजयंती आठवल्यानंतर आपल्याला त्रास होतो की कशा कशा पद्धतीची गाणी लागायची आणि कसे वेगवेगळे आचकट विचकट अंगविक्षेप करत महाराजांच्या समोरून नाच. आता गंमत अशी आहे, ही महाराजांची गाणी अशी जी निर्माण झालीत ना, तुमचे शरीराची हालचाल त्याच्यावर आपोआपच मर्यादा येतात. तुम्ही आचकट बिचकट नाचूच शकत नाहीत. शिवबा जगा किंवा युगत मांडलीवरती नाचतात, त्याच्यात कोणी आजकाल आपोआपच नाही, कारण राजांचं गाणं आहे ते कुठंतरी आपल्या साऊंड मध्ये पण एक ती हे आहे की आपण ह्याला अशा पद्धतीने सादरच नाही करू शकत. आता त्याचं श्रेय तुम्हाला खरंच झालं. आपल्या सर्वांचा लाडका गायक शाहीर चंद्रकांत माने, त्याचं महाराष्ट्राचं ते जी लोककला आहे, लोककला प्रकार आहे घाटोळी, तर ती पण फार हिट झालेत. तर असे जे प्रकार आहेत ना हे, आणि मी एक गोष्ट अभिमानाने कायम सांगतो, माझ्या प्रत्येक कार्यक्रमात सांगतो की आपल्या मराठी भाषेमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये लोककलेचे जेवढे प्रकार आहेत जगाच्या पाठीवर इतर कुठल्याही भाषेत कुठल्याही प्रांतात नाही आहेत. अगदी जात्यावरची ओवी असेल, वासुदेव असेल, कडक लक्ष्मी असेल, जागरण असेल, गोंधळ असेल, आंधळ असेल, पंगळा असेल, बहिरा असेल, सरोदा असेल, भांड असेल, भट असेल, भटीण असेल, हे वेगवेगळे जे काही भरुडातले प्रकार, पोवड असेल, लावणी असेल, कोळी गीत असेल, खानदेशातले भजन असेल, तिकडं तुकडोजी महाराजांचं ह्याच्यावरचं दिमडीवरचं भजन असेल, एकतारी भजन आहे. किती किती प्रकार आहेत, शेकडोनी प्रकार आहेत आपल्याकडं. आणि ते आपल्या पूर्वजांनी जपलेले आहेत. आणि वारकरी परंपरेमध्ये तर ज्या चाली आपण म्हणतो गायल्या जातात, अभंग जे गायले जातात वारकरी अभंग तुकाराममध्ये, त्या बऱ्यापैकी चाली. आणि मला दिग्पालच्या त्यासाठी मी आयुष्यभर त्याच्या ऋणात आहे की मला कुठेतरी असं वाटायचं की यार आजकाल चित्रपटाच्या स्थानीमध्ये अभंग गायचं एक वाईट नाही, ठीक आहे त्याचा प्रश्न. पण मी नेहमी सांगतो की संतांनी, तुकाराम महाराजांनी टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाही आहेत. जर अभंगांमधला जर भाव प्रकट नाही झाला तुमच्या गाण्यातनं तर त्याचा प्रभाव पडणार नाही ना. त्यासाठी त्या शेकडो वर्ष जतन केलेल्या चालीत आपल्या पूर्वजांनी, अनेक धुरिण्यांनी त्या गावागावात खेड्यापाड्यामध्ये त्या गायल्या जातात. आणि त्यातला भाव जो गंमत अशी आहे की ज्याला गाता येतो तो पण गातो, ज्याला येत नाही तो पण गातो. मग ते जतन करणं, पुढं पोचवणं, आणि हीच परंपरा आहे ना जी सगळं हाताने पुढे जाते आणि दुसरा जोपासत पुढेच्या. आणि हे करत म्हणून तर तो जो आनंद आहे ना की तो तरुण पिढीला पण 100% आकर्षित करतो. आता ह्याची वेळ देवा नका अभंग जर तुम्ही बघितला, तो जसा आला अनेकांच्या मोबाईलची कॉलर ट्यून रिंगटोन तो अभंग. ऍब्सोल्युटली. त्यानंतर मला उल्लेख आवर्जून करावा लागेल स्वामींचं गाणं माझं जे आलं, जिंकण्याचा मोह नाही हारण्याचं. मला असं वाटतं मी जेव्हा बघतो ना की दोन्ही गाणी तुमच्या उठून ऐकायची इच्छा मला पण असं वाटतं की मागं वळून बघताना की कुठेतरी माझं पण आयुष्य याच पद्धतीने हे करतात. ते तर फार सुंदर वळी. आणि ज्यांनी लिहिलं तो वकील आहे नरहर राहेरकर, स्वामींचं गाणं ज्यांनी लिहिलं ते जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी, सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. ही जाणीव झाली तरी पुरेस आहे. ऍब्सोल्युटली. ह्या सगळ्यात काय आत्ता मागे वळून पाहताना नेमकं वाटतंय आणि ह्या टप्प्यावर कशा अर्थानं पुढचं संगीत खुणावतंय? मी म्हणलं तसं की जे काही ठरवलंय त्यांनी ठरवलंय ते घडवून घेत आहेत. सो पुढचंही मला माहीत नाही. मी पूर्णपणे समर्पण केलेलं आहे तिथे. तुम्ही चालवाल, कारण जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविसी हाती धरून या. तू मला चालवतोयस, मला बाबा तू घेऊन जा कुठं जे काय आहे ते. मी जेवढं माझ्या वाटेल येईल तेवढं मी माझ्या शारीरिक असेल, बौद्धिक असेल, कायिक वाचिक मानसिक असेल, त्या सगळ्या कुवतीप्रमाणे मी करायचा प्रयत्न 100% करतो. काय म्हणजे ह्या नेमतेपण आणि जाणपण ह्या सगळ्यामधलं कुठेही म्हणजे तितका तो समतोल तुम्ही राखलेला आहे. त्याच्यामधली खरं तर ही गंमत आहे. इतकं आपलेपणाने तुम्ही बोललात त्याबद्दल लेट्सअप तर्फे मनपूर्वक आभार आणि विश यू लव्ह लक अँड सक्सेस. कारण ज्या पद्धतीचं संगीत तुम्ही करताय ते पुन्हा एक आत्ताच्या घडीला ती
तो काळ रिक्रिएट करणं आणि तरीही मॉडर्न असण्याचा म्हणजे ते परंपरा आणि नवतेचा सुवर्ण मध्य म्हणजे अवधूत गांधी असं म्हणता येईल. थँक्यू. इतकं आपल्या मनाने बोलतात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. लेट्सअपला पण खूप खूप मनापासून धन्यवाद की आज मला तुम्ही असं मन मोकळं करायची संधी दिलीत. आणि ह्या ज्या भावना आहेत या काय असतं ना की आपण बऱ्याच वेळेला भावना मनात राहिल्या की त्याचं एक वेगळं हे होतं तयार, फुगा तयार होतो. सो या माध्यमातून मला खूप छान प्रकारे तुम्ही व्यक्त व्हायची संधी दिली, त्यासाठी लेट्सअपचे खूप आभार. आणि सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांनाही या आपल्या येणाऱ्या संपूर्ण आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. माऊलींची जे मागणं आहे तेच सर्वांसाठी मी या निमित्ताने मागन की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. कारण जोडण्यासाठी आपली परंपरा आहे, जोडण्यासाठी आपला संप्रदाय आहे, जोडणं हे आपले मातीतले संस्कार आहेत. सो एकमेकांशी जोडलं जावं सगळ्यांनी, सुखदुःखामध्ये एकमेकांच्या पाठीशी उभं राहावं, हाच मी सगळ्यांसाठी प्रार्थना करेल माऊलींच्या चरणी. येस. आणि एक शेवट फक्त तुमच्या एखाद्या गाण्याने वापरा. तुम्ही म्हटलात ते ह्याची वेळ देवा नका, हेची येळ देवा नका, नका मागे घेऊ, तुझ्या विण जाऊ शरण, शरण कोणा, नारायणाय रे पाहू, पाहू विचारून, तुझं विण कोण आहे, कोण आहे मज. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. इतकं आपल्या मनाने मुद्दाम बोललात त्याबद्दल खरंच खरंच ऋणी आहे. अवधूत खूप 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 आभार, मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.